नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। आंबेनळी घाटात काळजाचा थरकाप उडवणारा अपघात। 700 फूट खोल दरीत कोसळून सोनगीरवाडीतील दाम्पत्याचा मृत्यू। महाबळेश्वर तालुक्यातील कुंभरोशी गावाजवळ आणि पोलादपूर हद्दीत येणाऱ्या निसर्गरम्य मात्र तितक्याच धोकादायक आंबेनळी घाटात एक भीषण अपघात घडला आहे। दुचाकीवरून प्रवास करणाऱ्या एका दाम्पत्याचा सुमारे 700 फूट खोल दरीत कोसळून दुर्दैवी मृत्यू झाला। या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून घाटातील प्रवासाच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा गंभीर बनला आहे। नेमकी घटना काय? मिळालेल्या माहितीनुसार आंबेनळी घाटातील एका अतिशय धोकादायक वळणावर रस्ता ओलांडताना किंवा वळण घेताना दुचाकीवरील ताबा सुटल्याने हा अपघात झाला असावा असा अंदाज आहे। घाटातील संरक्षक बॅरिगेड्समध्ये एक स्प्लेंडर बाईक अडकलेल्या अवस्थेत आढळून आली। गाडी तिथेच अडकलेली, पण प्रवासी बेपत्ता असल्याने ते खोल दरीत कोसळल्याची भीती व्यक्त करण्यात आली होती। घटनेची माहिती मिळताच प्रतापगड रेस्क्यू टीम आणि महाबळेश्वरचे ट्रेकर्सचे सदस्य तातडीने घटनास्थळी दाखल झाले। डोंगर दऱ्यांचा कठीण भाग आणि प्रचंड खोली असूनही पथकाने युद्धपातळीवर शोध मोहीम राबवली। सुमारे 700 फूट खोल दरीत उतरल्यानंतर बचाव पथकाला संबंधित दाम्पत्याचे मृतदेह आढळून आले। या भीषण दुर्घटनेत मृत्यू झालेल्यांची ओळख पटली असून ते सोनगीरवाडी परिसरातील रहिवासी असल्याचे समोर आले आहे। मोहन चव्हाण वय वर्ष 55, जयश्री मोहन चव्हाण वय वर्ष 48, राहणार सोनगीरवाडी। चव्हाण दाम्पत्याच्या या आकस्मिक निधनामुळे त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून सोनगीरवाडी परिसरात शोककळा पसरली आहे। स्थानिक प्रशासनाने मृतदेह दरीतून बाहेर काढून उत्तरीय तपासणीसाठी पाठवले आहेत। सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर। आंबेनळी घाटात यापूर्वीही अनेक मोठे अपघात झाले आहेत। अनेक ठिकाणी संरक्षक कठडे कमकुवत असणे किंवा धोकादायक वळणावर दिशादर्शक फलक नसणे यामुळे पर्यटकांच्या आणि स्थानिक प्रवाशांच्या जीवावर बेतत आहे। या घटनेनंतर तरी प्रशासनाने या डेथ ट्रॅप ठरणाऱ्या वळणावर ठोस उपाययोजना कराव्यात अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी राजेश सोंडकर, महाबळेश्वर।